मित्रांनो, तुम्हाला जर कमी बजेटमध्ये 1 RK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्टमधील चिंतामणी चौकामध्ये। एकदम मेन रोडला लागूनच आपली सनवेक रेसिडेन्सी ही बिल्डिंग असणार आहे। बिल्डिंगच्या बाहेरचं एलिव्हेशन तुम्ही जर पाहायला गेलात तर आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे, जसं की तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, फ्लॅट बघण्यासाठी आपण चौथ्या माळ्यावरती जाणार आहोत। त्याआधी कॉम्प्लेक्समध्ये एंट्री केल्यानंतर इकडे जर पाहणार ना, सगळ्यात आधी तुम्हाला इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया वगैरे पाहायला मिळतोय। आपली जी बिल्डिंगचं एलिव्हेशन जर पाहणार तर 7 माळ्याच्या बिल्डिंग तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत। आणि समोरूनच मी एंट्री केली होती, लास्ट तुम्ही एंडिंगला तिकडे पाहू शकता, तिकडे आपली मेन एंट्री असणार आहे। आता बिल्डिंग जर पाहायला गेलं तर बिल्डिंगला 2च वर्ष झालेले आहेत, जास्त वर्ष झालेले नाही। सोसायटी रजिस्टर वगैरे झालेले, कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून तुम्ही होम लोन आरामात करू शकता। मी अजिबात जास्त वेळ तुमचा इथे घेणार नाही, लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, पुढे जाऊयात, लॉबी परिसर पाहून घेऊयात आणि त्यानंतर लगेच ॲक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहूयात। आपण पुढे जाऊ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि अर्थात तुम्ही पाहत आहात MH05 अक्षय। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये एक 1 RK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। फार चांगला फ्लॅट असणार आहे। बजेट कमी असेल तर नक्कीच या 1 RK फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे। अर्थात आज आपण जात आहोत बदलापूर वेस्ट मधील चिंतामणी चौकामध्ये। जो एरिया तुम्ही जर पाहायला गेला तर खूप चांगला असा डेव्हलप झालेला आहे, पुढे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे। हा जो फ्लॅट असेल याचा बिल्टअप एरिया मित्रांनो 400 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया तुम्हाला लगभग 300 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळाला आहे। लोडिंग फार कमी आहे, 2-3 वर्षच झालेत बिल्डिंगला। या जर फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल ना मित्रांनो, तर 15 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्हाला हा 1 RK फ्लॅट मी इकडे प्रोव्हाइड करून देणार आहे। या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे, होम लोन कितीचे करता येईल, याच्याबद्दल माहिती व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता। चला मित्रांनो, जास्त वेळ अजिबात घेत नाही, लगेच फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी आपण बिल्डिंग मध्ये। आता मित्रांनो, बिल्डिंगच्या खालचा परिसर आपण पाहिलेलाच आहे। तुम्ही पाहिलंच होतं की इकडे ज्या बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत। आता मी तुम्हाला घेऊन आलोय 4थ्या माळ्यावरती। समोर तिकडे एंडिंगला तुम्ही पाहायला गेलात तर तिकडे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळणार आहे आणि इथेच बाजूला आपला 1 RK फ्लॅट असणार आहे। आपल्या फ्लॅटच्या बाजूला अजून एक रूम तुम्हाला पाहायला मिळेल। हा जो एरिया आहे इकडे तुम्हाला चपला वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही हा एरिया युटिलाइज करू शकता। एक विंडो सुद्धा इथे आहे जिथून बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार तर तुम्हाला एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम इकडे पाहायला मिळतोय। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया तब्बल 400 स्क्वेअर फूट आहे। या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही इकडे पाहायला गेलात तर तुम्हाला इकडे लगभग 2.25 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। सेफ्टी ग्रिल्स वगैरे इकडे लावलेले आहेत। आजूबाजूला खूप चांगले बिल्डिंग झालेले। समोरचा हा सुद्धा कॉम्प्लेक्स तुम्ही पाहू शकता। इकडे आपली सनवेक रेसिडेन्सी आहे, ज्याच्या तुम्ही व्हिडिओज बरेच पाहिले असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आणि ही आपली बाल्कनी। इथून ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूम पाहता, तुम्ही इथून पाहू शकता किती मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते मुंबईला राहत असतात, त्यांना इकडे हा फ्लॅट विकायचा आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। वरच्या बाजूला तुम्ही पाहणार तिकडे तुम्हाला फॉल सिलिंगसुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये लाईटसुद्धा लावलेल्या आहेत। रूमला आत्ताच कलर वगैरे सुद्धा करून ठेवलेला आहे, त्यामुळे नक्कीच फ्लॅटमध्ये नंतर तुम्हाला कलर वगैरे करायची काही गरज लागणार नाही। आता त्या पॉईंटपासून तुम्ही इकडे जर स्ट्रेट आलात ना तर असा तुम्हाला एरिया जो आहे हा 16 फुटाचा पाहायला मिळतो आहे आणि आडवा जर पाहायला गेलात तर तुम्हाला हा जो एरिया आहे हा 9 फुटाचा पाहायला मिळतो आहे, जसं की तुम्ही या सीनमध्ये पाहू शकताय। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया पुन्हा एकदा सांगतो 400 स्क्वेअर फूट आहे। पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इथून काही गोष्टी पाहायला गेलात तर राईट साईडला किचन आहे, समोर इंडियन टॉयलेट आणि लेफ्ट साईडला बाथरूम असणार आहे। फ्लॅटमध्ये आता कोणी राहत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो थोडासा कचरा झाला आहे, थोडं मॅनेज करून घ्या। इकडे सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला बाथरूम पाहायला मिळतोय। बाथरूमपासून तुम्ही जर बाहेर आलात तर इकडे तुम्हाला बेसिंग पाहू शकता आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे। आणि इकडे पाहणार तर आपल्याला या फ्लॅटचा इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल। टॉयलेट बाथरूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण या फ्लॅटमध्ये असणारा किचनचा एरिया पाहून घेऊयात। किचनमध्ये सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर इकडे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल। इथे सुद्धा ग्रिल वगैरे लावलेले आहेत। बाजूला पनवेलकर नावाचा हा कॉम्प्लेक्स आहे। हे सगळ्या पाण्याच्या लाईनी वगैरे पाहू शकता। वॉशिंग मशीनसाठी इथे समोर कनेक्शन दिलेलं आहे। व्हिडिओला मित्रांनो अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता।
आता तुम्ही पाहताय किचन. आता किचनमध्ये पाहू शकता मॉड्युलर किचन ट्रॉलीज वगैरे ते बनवून दिलेले आहे. या फ्लॅटमध्ये भाडोत्री राहत होता, त्याच्यामुळे थोडी किचन ट्रॉलीची अवस्था पाहणार तर थोडी खराब आहे. बाकी या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की हे सगळं तुम्हाला ओके करून देणार आहेत. इनफॅक्ट तुम्हाला रिपेअर वगैरे सगळं काय करून दिलं जाईल. आता ही खालीच ट्रॉली नाही तर वरच्या बाजूला पाहू शकता वरती पण काही कॅबिनेट्स युनिट्स इथे बनवून ठेवलेले आहेत. किचनमध्ये एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. प्यायचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं इकडे कनेक्शन घेतलेलं आहे. इथे टॉवल वगैरे हँडल करण्यासाठी तुम्हाला इकडे थोडंसं असं बनवून दिलेलं आहे. सो हा आहे आपला किचन पाहून झाल्यानंतर लगेच लिव्हिंग रूमकडे जाऊयात. त्यानंतर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नेहमीप्रमाणे डाऊन पेमेंट वगैरे किती लागणार याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर असेलच. मग आता या जर फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची तुम्हाला मी आता किंमत सांगतो. 15 लाख रुपयाची किंमत आहे. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुमच्याकडे 1 लाख रुपये जरी असतील ना तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. परंतु कसं, जर तुम्ही सॅलरीड पर्सन आहात आणि तुमच्याकडे सॅलरी जी येते ती 20,000पासून 22-23 हजारापर्यंत जरी असेल तरी आरामात तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. इनफॅक्ट मित्रांनो 20-21 हजार रुपये जर सॅलरी असेल आणि तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये तर तुम्ही आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. जर सॅलरी अजून पण कमी 17-18 हजार रुपये पण डाऊन पेमेंट 3-4 लाख रुपये तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. बदलापूर वेस्ट स्टेशन पासून 2.5 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. तुम्ही 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्स मध्ये या ठिकाणी पोहोचत असता. आता बदलापूर स्टेशन पासून तुम्ही जर इकडे यायला निघालात तर साधारण 5 मिनिटं लागतात आणि शेअर ऑटो तुमच्याकडून 20 रुपये चार्ज करते. तर नक्कीच मित्रांनो 15 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्हाला इनफॅक्ट हा सेमी फर्निश 1 RK फ्लॅट इकडे मी आज तुम्हाला दाखवलेला आहे. तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. स्क्रीनच्या राईट कोणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. अधिक माहितीसाठी मला कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बरीचशी माहिती दिलेली आहे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.